नमस्कार, बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। मी केतकी पाटील। पाहूया आठवड्याभरातील काही घडामोडी। शासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे आजरा तालुक्यातील आंबेओहोळ धरणग्रस्त त्रस्त बनलेत। अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धरणग्रस्तांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। असं असताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर रॉकेल ओतल्याची खोटी फिर्याद दिल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केलाय। खोटी फिर्याद देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करावं या मागणीसाठी धरणग्रस्तांनी गडिंग्लज प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाचं काम अनेक वर्षांपासून रखडलंय। पुनर्वसनाचं काम प्रलंबित असल्यानं अधूनमधून आंदोलनं होत असतात। धरणासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन करावं यासाठी आंबेओहोळ मध्यम प्रकल्पावर काही धरणग्रस्तांनी आंदोलन पुकारलं होतं। या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पण या प्रकल्पाच्या उपअभियंत्यांनी आपल्याच अंगावर रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला अशी खोटी फिर्याद पोलिसात दिली आहे असा आरोप धरणग्रस्तांनी केलाय। धरणग्रस्तांवर जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करावं अशी मागणी धरणग्रस्त संघटनेनं केली आहे। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गडिंग्लज प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, कॉम्रेड संपत देसाई, अशोक जाधव, बाळेश नाईक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत ठिय्या मारला। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अन्यथा धरणग्रस्त स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी दिला। धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांना तातडीनं मुक्त करावं अशी मागणी करण्यात आली। पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या 2 शेतकऱ्यांनी शेतामधील पाणंद रस्ता बंद केला होता। त्यामुळे सुमारे 500 एकरातील ऊस वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता। तहसीलदार रमेश शेंडगे यांनी उतरे गावाला भेट देऊन अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढली आणि शेतातील वहिवाटीचा साखळी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। पन्हाळा तालुक्यातील उतरे गावातील बाबूराव पाटील आणि विलास चौगुले या शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या हद्दीवरून वाद होता। या वादातून शेतातील वहिवाटीचा साखळी रस्ता अडवण्यात आला होता। त्यामुळे ऊस वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता। रस्ता अडवल्याच्या कारणातून मारामारी सुद्धा झाली होती। दरम्यान तहसीलदार रमेश शेंडगे यांनी उतरे गावाला भेट दिली, संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली। वहिवाटीचा साखळी रस्ता बंद करता येणार नाही असं तहसीलदार शेंडगे यांनी पटवून दिलं। त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी साखळी पाणंद रस्ता खुला केला, पण मुख्य मार्गावरील चर बंद करून रस्ता खुला करण्यास विरोध केला। मुख्य रस्त्याचा प्रश्न जनसुनावणी घेऊन मार्गी लावण्यात येईल असं तहसीलदार रमेश शेंडगे यांनी सांगितलं। यावेळी मंडल अधिकारी अजय लुगडे, विजय दाभोळकर, माजी सरपंच रंगूबाई मगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। जय शिवराय किसान संघटना आणि आंदोलन अंकुशच्या वतीनं वारणा साखर कारखाना प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। 14 दिवसांच्या आत ऊसाच्या एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्यात। जय शिवराय किसान संघटना आणि आंदोलन अंकुशच्या वतीनं वारणा साखर कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। 14 दिवसांच्या आत ऊसाची एफआरपीची रक्कम मिळाली पाहिजे, थकीत रकमेवर 15% व्याज द्यावं, मशीननं तोडलेल्या ऊसाच्या बिलात मोळी बांधणीचं वजन कपात 5% वरून 1% करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात आल्यानंतर प्रथम वजन करा, ही एक मागणी आम्ही लावून धरलेली। दुसरी मागणी असे की मशीननं ऊस तोडल्यानंतर 5% मोळी बांधणी वजा करतात, ती पूर्णपणे चुकीची आहे। कारण पाला तूट ही 1%च होती। पूर्वी ज्यावेळी वारण्यानं पहिलं मशीन घेतलं त्यावेळी पहिली 3 ते 4 वर्ष 1%च मोळी बांधणी वजा करत होती, पण परत सगळ्यांनी ह्या गेल्या 3 वर्षापासून 5% केली, ती पूर्णपणे चुकीची आहे आणि 1%च मोळी बांधणी धरावी ही एक प्रमुख मागणी आम्ही त्यांना सांगितलेली आहे। कारखान्याच्या कार्यकारी संचालकांशी आंदोलकांनी चर्चा केली। आपल्या मागण्यांबाबत तातडीनं निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। शिरोळ तालुक्यातील बुबनाळ इथल्या पाणवठा घाटाची दुरवस्था झाली आहे। घाटावर झाडे झुडपं उगवली असून मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय। याबद्दल बी न्यूजवरून प्रसारित झालेल्या बातमीची दखल घेऊन आमदार सदाभाऊ खोत यांनी 7 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। कन्यागत महापर्व काळामध्ये शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील नदी काठालगतच्या पाणवठे घाटांचं बांधकाम करण्यात आलं। मात्र बुबनाळ इथल्या पाणीपुरवठा घाटासाठी निधी मिळालेला नाही। इथल्या घाटाची दुरवस्था झाली आहे। नदीतील गाळ घाटाच्या पायऱ्यांवर साचलाय। झाडं झुडपं उगवून सांडपाणी पायऱ्यांवरून वाहतंय। परिणामी परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। याबद्दल बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती। त्या बातमीची दखल घेऊन आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या आमदार फंडातून 7 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। बी न्यूजनं केलेल्या पाठपुराव्यामुळे पाणवठा घाटाचा प्रश्न मार्गी लागल्यानं बुबनाळ ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतंय।
करवीर तालुक्यातील हिरवडे दुमाला इथल्या लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावासंदर्भात ग्रामसभेत मतदान झालं. अविश्वास ठरावाच्या बाजूने 344 मतं तर विरोधात 373 मतं पडली. ग्रामसभेनं अविश्वास ठराव नामंजूर केल्यानं लोकनियुक्त सरपंचाला दिलासा मिळालाय. करवीर तालुक्यातील हिरवडे दुमाला ग्रामपंचायतीमध्ये 7 सदस्य आहेत. सर्व सदस्यांनी लोकनियुक्त सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे विशेष ग्रामसभा बोलवून मतदान घेण्यात आलं. करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिलं. अविश्वास ठरावाच्या बाजूने 344 मतं पडली तर विरोधात 373 मतं पडली. त्यामुळे अविश्वास ठराव फेटाळल्याचं पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. आणखी काही बातम्यांचा भेटूयात वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. स्वप्नपूर्तीची कळी उमलली, जुळली अमोल नाती. आपुलकीची साथ लाभली, आपुलकीची माती. आनंदाची पहाट झाली, स्मित उमटले ओठी. हृदया विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. मुलकीपट जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यात मालकी हक्कात नोंद करावीत अशी मागणी जनसुराज्य पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार गुरु बिराजदार यांना देण्यात आलं. मुलकीपट जमिनींच्या 7/12 उतार्यावर मालकी हक्कात कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावं नोंद करण्याची प्रक्रिया महसूल जत्रा उपक्रमाअंतर्गत सुरू आहे. याप्रश्नी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं तहसीलदार गुरु बिराजदार यांची भेट घेतली. वर्षानुवर्ष शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन तातडीनं द्यावी, त्यासाठी महसूल प्रशासनानं योग्य प्रक्रिया राबवावी अशी मागणी जनसुराज्याचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांनी केली. मुलकीपट जमिनीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तलाठी आणि मंडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे अर्ज द्यावेत अशी सूचना तहसीलदार गुरु बिराजदार यांनी केली. बैठकीला मंडल अधिकारी राजेंद्र सुतार, तलाठी प्रकाश मिठारे, सागर जगताप, अर्चना घोलप यांच्यासह तुकाराम कांबळे, पत्रकार राजाराम कांबळे, पांडुरंग कांबळे, लक्ष्मण कांबळे, दगडू कांबळे, दगडू गुरव उपस्थित होते. करवीर तालुक्यातील परिते इथल्या भोगावती सहकारी साखर कारखान्यात या वर्षीच्या गळीत हंगामातील 1,11,101व्या साखर पोत्याचं पूजन करण्यात आलं. सर्वच घटकांनी सहकार्य करून गळीत हंगाम यशस्वी करावा असं आवाहन आमदार PN पाटील यांनी केलं. करवीर तालुक्यातील परिते इथल्या भोगावती साखर कारखान्यानं गळीत हंगामाच्या 26व्या दिवसापर्यंत 1,14,000 टन ऊसाचं गाळप केलंय. त्यापासून 1,11,101 पोती साखर तयार झाली आहे. 1,11,101व्या साखर पोत्याचं पूजन आमदार PN पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांच्यासह संचालक, अधिकारी आणि शेतकरी सभासद उपस्थित होते. अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टर्स असोसिएशन सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सभासदांना येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जातील असं प्रतिपादन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर माधवराव हिवाळे यांनी केलं. करवीर तालुक्यातील केरली इथं आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील खासगी वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. असोसिएशनच्या वतीनं करवीर तालुक्यातील केरली इथं चर्चासत्र आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. शुभांगी रत्नपारखी आणि डॉक्टर विश्वमाला राठोड यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर माधव हिवाळे, डॉक्टर रमेश लबडे, विनायक मेथे, BH गवड, संतोष सुतार, नितीन जाधव, आमिर पठाण, शब्बीर शेख, प्रकाश माळी, संभाजी मेथे, साक्षी सुतार, रीना राठोड, विजयमाला वाठोरे, श्यामा कांबळे, प्रदीपकुमार शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोलोली गावचे ग्रामदैवत श्री गाडाई देवीची देव दीपावली म्हणजेच धाकटी दिवाळी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रद्द करण्यात आली आहे. मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीनं देव दीपावलीची पूजा आणि धार्मिक विधी होणार आहेत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या देव दीपावली निमित्त
पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या श्री गाडाई देवी मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनामुळे 15 डिसेंबर रोजी होणारा उत्सव सोहळा रद्द करण्यात आलाय. तंटामुक्त समिती, देवस्थान समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आला. उपसरपंच पंडित तांबवेकर यांनी याबद्दलची माहिती दिली. ग्रामदैवत गाडाई देवीचं पाठपूजन आणि मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंदिराभोवती गाडा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी सरपंच विकास पाटील, आनंदा पवार, युवराज वरुटे, पोपट गुरव, सचिन पाटील उपस्थित होते. आणखी काही बातम्यांचं भेटूयात वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांविषयी प्रत्येक नागरिकानं आत्मीयता बाळगली पाहिजे असं प्रतिपादन 109 TA बटालियनचे सुभेदार आकाराम मोरे यांनी केलं. शहीद जवान संभाजी लक्ष्मण पाटील यांच्या नावानं शाहूवाडी तालुक्यातील पेरीड इथं उभारलेल्या स्वागत कमानीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारतीय लष्करातील संभाजी पाटील या जवानानं देशसंरक्षणासाठी बलिदान दिलंय. शहीद संभाजी पाटील यांची पत्नी सुवर्णा पाटील यांनी पेरीड गावच्या वेशीवर कमान उभारली आहे. या कमानीला अमर जवान संभाजी पाटील असं नाव देण्यात आलंय. नायब तहसीलदार विलास कोळी, सुभेदार आकाराम मोरे, बाजीराव पाटील यांच्या हस्ते या कमानीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, विजय पाटील, सदानंद आगरे, सोनाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. वीरपत्नी श्रीमती सुवर्णा संभाजी पाटील यांचा सत्कार सौ ज्योत्स्ना पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला मेजर श्रावण यादव, सुभेदार पांडुरंग कोकाटे, सरपंच संजय पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर, रंगराव पाटील, प्राचार्य सुनील होळकर, माजी पंचायत समिती सदस्य वंदना पाटील, आबाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि सेवानिवृत्त जवान उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथं लोकवर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी केली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते पार पडला. पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथल्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून रुग्णवाहिका घेतली आहे. त्यासाठी 8,30,000 रुपये गावकऱ्यांनी जमा केले. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते पार पडला. गरजू रुग्णांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचता यावं यासाठी गावकऱ्यांनी रुग्णवाहिका घेतली आहे. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गटविकास अधिकारी TB शिंदे, विस्तार अधिकारी DB कदम, RH शिंदे यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं डे नाईट खो खो स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेचं उद्घाटन भारतीय खो खो संघाचे कर्णधार आनंद पोकारडे यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत MD पाटील स्पोर्ट्सनं पहिला क्रमांक पटकावला. ग्रामीण भागातील मुलं आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी कोतोली इथल्या नेहरू हायस्कूलच्या मैदानावर डे नाईट खो खो स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेतील सर्व सामने अतितटीचे झाले. अंतिम सामना धर्मवीर स्पोर्ट्स विरुद्ध MD पाटील स्पोर्ट्स यांच्यामध्ये झाला. MD पाटील स्पोर्ट्सनं धर्मवीर संघाला नमवत विजेतेपद पटकावलं, तर धर्मवीर स्पोर्ट्स उपविजेता ठरला. तिसरा क्रमांक शिवप्रेमी स्पोर्ट्सला मिळाला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, डॉ. स्नेहदीप चौगुले, प्राध्यापक MD पाटील, डॉ. सुभाष चौगुले, विनायक पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जागतिक दिव्यांग दिन आणि हेर्ले इथल्या वेद अपंग सेवाभावी संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथल्या वेद अपंग संस्थेचा पहिला वर्धापन दिन आणि जागतिक अपंग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावेळी अपंग बांधवांना जॉब कार्ड वितरित करण्यात आलं. जिल्हा परिषद फंडातून 10 लाख रुपये आणि ग्रामपंचायत आणि पंचायत समिती फंडातून प्रत्येकी 5 लाख रुपये असे एकूण 20 लाख रुपये खर्चून दिव्यांग हॉल बांधण्यात आलाय असं माजी सभापती राजेश पाटील यांनी सांगितलं. भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या दिव्यांग योजनांची माहिती दिली.
यावेळी उपसरपंच राहुल शेटे, मुनीर जमादार, संदीप चौगुले, शिवाजी भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला भाजपा तालुका चिटणीस श्रीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्या निलोफर खतीब, उज्ज्वला परमास, बिपिन आलमान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.